मित्रांनो, तिकडून आपण इथे आलो ह्या जागेमध्ये. रस्ता चांगला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मागे दिसत असेल ते बस पण येऊ शकते. तर ह्या गावाचं नाव आहे चावणी. पूर्वीच्या काळी छावणी असेल, इथेच महाराजांनी कुठेतरी छावण्या बांधल्या असतील, म्हणून ह्या गावाचं नाव चावणी म्हणून आहे. आता आपण इकडचा परिसर बघूया आजूबाजूचा, किती छान आहे तो. असा चारी बाजूला तुम्हाला असा हे डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये हे गाव आहे चावणी असं आहे. अंगणवाडी केंद्र चावणी खालापूर. तर ही ती जागा आहे इथून. आणि ह्या जागेतून असा हा ट्रेक चालू होतो. आपल्याला इथून आता पुढे वरती जायचं आहे आणि तो तिथे नागफणीचा सुळका दिसतोय, तिथपर्यंत आपल्याला वर जायचं आहे. मित्रांनो, नदीपात्र असं हे विस्तृत असं इथून दिसतं आहे. आणि चहू बाजूला तुम्ही जर बघाल इकडे तर डोंगरच डोंगर आहेत. दोन्ही बाजूला असे बंगले किंवा असे काहीतरी आहेत आणि फेन्सिंग चालू झालेलं आहे. ह्याच वाटेने आपण आता वर चाललो आहे. मेन गाव सोडलं आहे आता आपण. मला वाटतं ही शेवटची 2 घरं आहेत. हे बघा, ऑरेंज कलरचा इथे हा गेट आहे. सो दिस इज द लास्ट पॉईंट. काय स्वामी फार्म्स म्हणून आहे. तुम्हाला हे लोकेशन लक्षात राहावं म्हणून सांगतो. स्वामी फार्म्स. आणि हा शेवटचा पॉईंट आहे. इथून आपण असे चाललो आहे वरती जंगलामधून. आता हाच तो पॉईंट आहे. इथे आपल्याला ही नदी क्रॉस करायची आहे. स्लिप झाला तर संपला. मित्रांनो, हे नदीचं पात्र आपण क्रॉस करतो आहे आणि इथे समोर तुम्ही बघाल उजव्या बाजूला हा बांधारा आहे. तर इथून आपल्याला असं वर जायचं आहे. अजून एक असा ओहळ आलेला आहे इथे आणि हा ओहळ आपल्याला क्रॉस करायचा आहे. त्यामुळे शक्यतो तरी पावसाळ्यामध्ये तुम्ही हा ट्रेक करू नका, कारण की हा पॉसिबल नाही. कारण की एवढे ओढे आहेत मध्येमधून क्रॉस करायचे. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टास्क टू क्रॉस. हळूहळू चढ चालू होतो आहे. म्हणजे वरून खाली उतरताना काहीच वाटत नाही. खालून वर चढायचं म्हणजे आता बघा हळूहळू चढ दिसायला लागलेला आहे समोर. अतिशय सुंदर जागा आहे. चहूबाजूने इथे डोंगर आहेत आणि इथून आपण असे आता वर जाणार आहोत. एकदम मंत्रमुग्ध करणारा असा हा वारा आहे आणि त्याच्यावरती हा डोलणारं शेत आहे. मित्रांनो, आजचा हा ट्रेक पुण्याची जी संस्था आहे STF, त्यांनी हा ऑर्गनाईज केलेला आहे. आणि ते नियमित असे ट्रेक ऑर्गनाईज करतात. इट्स ऑलमोस्ट लाईक TTMA म्हणून. तर आपण आज त्यांच्या ट्रेकमध्ये सहभागी झालो आहोत. तर हा चढ असा कंटिन्युअस झालेला आहे आता. आणि हा हळूहळू तुम्ही बघाल तर वरती हा चढत चाललेला आहे. कठीण जसं वर जाऊ तसं हा कठीण होणार आहे. मित्रांनो, ट्रेक करताना कुठची घाई करू नका. की लूज अशी मोठे छोटे दगड असे आहेत. सो ह्या दगडांना सांभाळून तुम्ही हा रस्ता क्रॉस करा. तेच आयडियल राहील. घाई करायला जाल तर घसरून पडाल आणि इथे रेस्क्यू ऑपरेशन फार डिफिकल्ट आहे. वारा बंद झालेला आहे आणि हे जंगल आहे ते असं हे डेन्स झालेलं आहे. आता ह्याच डेन्स जंगल आणि चढ कायमच आहे. चढ काय कमी झालेलं नाही आहे अजून तरी. कुठेही रस्त्याला राईट लेफ्ट कुठेही आलेलं नाही आहे. सगळी पायवाट आहे. वाकडी तिकडी होते नागमोडी जशी, पण ढोरवाट एक पण लागलेली नाही आहे अजूनपर्यंत तरी. चढ असा चालू झालेला आहे परत एकदा आणि वाट निमुळती झालेली आहे अशी. आणि खाली जर तुम्ही आता बघू शकत नाही, पण तुम्ही जर बघाल तर सगळी निसरडी अशी हे आहे. इथे सावधानतेने वर चढा एवढंच मी तुम्हाला सांगेन. वरती दिसण्यासारखं काहीच नाही. खाली फक्त पावलावरती लक्ष ठेवा आणि मग चढा वरती. आणखी छोटी छोटी जी रेती आहे ही तीच खतरनाक आहे, तुम्हाला घसरून पाडू शकते. मित्रांनो, जेव्हा डिफिकल्ट टाईपचा टेरियन असतो, अल्टिट्यूड गेन जास्त असतं, त्यावेळी एकच मंत्र असा आहे, यू शुड टेक बेबी स्टेप्स अँड कीप वॉकिंग. तुम्ही जसे मध्ये मध्ये थांबलात तर तुमच्या बॉडीचा रिदम आहे तो बदलतो. सो बेटर नॉट टू स्टॉप. जोपर्यंत तुम्हाला जमतं आहे तोपर्यंत चाला. जोपर्यंत पाणी हा एक मूलभूत गोष्ट आहे. टेक वॉटर सिप बाय सिप. चढता चढता आपण अशा ठिकाणी आलो आहोत, वरती एक मचाण दिसते. सो वी आर ऑन राईट ट्रॅक. आणि ह्या बाजूचा वा मस्त प्रभाग आहे इकडचा. तुम्ही जर बघाल सगळा सह्याद्री आहे
ते छावणी गाव जिथून आपण चालू केलं ते हे सगळं आपल्याला दिसतं. ते जे मंदिर आहे तिथून आपण ट्रेक चालू केला होता आणि हा माळरान तुडवत आपण इथे वर आलो. नंतर हा डोंगर असा आपला कॅप्चर झालेला आहे. चला. हॅलो हॅलो. कसं वाटतंय? मस्त. म्हणजे वातावरण एकदम सुंदर आहे ना. अतिशय छान आहे. मेन म्हणजे ऊन कमी आहे, त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. मित्रांनो, वरती जो जाणारा चढ आहे तो अतिशय कठीण आहे. जसं जसं वर जाऊ तसं जसं आपल्याला कठीण होत जाणार आहे. हे छावणी गाव आहे तिकडे समोर तुम्हाला दिसतंय. तिथून आपण चालत आलो तिथेपर्यंत आणि त्याच्या पुढे जर तुम्ही बघाल तर ते स्मारक आहे, ते वॉर मेमोरियल, ते तिकडे आहे. हा कंटिन्युअस असा चढ आहे आणि तुम्ही इथपर्यंत बघाल हा ठीक आहे, पण ह्याच्या पुढे जो काही चढ होतो आहे तो कठीण आणि थेट वरपर्यंत जातो आहे. मित्रांनो, आता आपण अशा पॉईंटवर पोचलो आहोत. इथून रस्ता नसून हा इथून असा वर चढायचा आहे वरती. हे पण झिगझॅग करत हा रस्ता घेत आहोत. पण आय होप हा आता आपण मॉडिफाय केलेला रस्ता असावा. पूर्वीच्या काळी हा वेगळा रस्ता असेल, अशा प्रकारचा रस्ता नसावा. कारण की त्यावेळी जर हत्ती घोडे जर ह्या रस्त्याने गेले असतील तर डेफिनेटली हा रस्ता नसावा तो. आणखी ह्या रस्त्याला माणूसच खालून नीट उतरू शकत नाही, तर घोडे कसे उतरतील खाली, किंवा हत्ती असतील तर ते कसे उतरतील खाली, हा मोठा गहन प्रश्न आहे. चला, जसं जसं वर चढतो आहे तसं थोडं वेगळं रूप दिसतं आपल्याला. ती तिकडे गेलेले आहेत आणि तिथून वरती जात आहेत ते वरती पीक पॉईंटवर. ॲट द टॉप आलो आहोत आपण, म्हणजे फायनल डेस्टिनेशन नाही, पण हे एक मिड असं डेस्टिनेशन आहे. तिथपर्यंत पोचलो आहे तर इथे ब्रेक तो बनता आहे. मित्रांनो, एक छोटासा ब्रेक घेऊन झालेला आहे आपला आणि आपण पुढे चाललो आहे. ह्या डोंगराच्या उजव्या बाजूने, म्हणजे जर तुम्ही खालून बघितलं, आपण आता असे आलो छावणी गाव ह्या बाजूने असे आलो. इथे ह्या डोंगराला वळसा देऊन ते वरती चढलं आहे आणि आता इथून आपण असे वर चढत आहोत. सो दॅट्स द केस. ह्या सरळ जे वाटला होता सरळ असा असेल रस्ता, पण हा सरळ नाही आहे. हा असा नागमोडी असा आहे. तर इट्स नॉट अ बिग टास्क, इट्स अ इझी वन. फक्त थोडा अल्टिट्यूड आहे. मित्रांनो, चढता वरती ना कडा दिसायला लागलेला आहे, फेन्सिंग लागलेलं आहे. मित्रांनो, तिथून आपण असे आलो आणि आता इथे एक लेफ्ट कट आहे, म्हणजे इथून पण तुम्ही असं वळून जाऊ शकता किंवा असं जाऊ शकता वरती. आणि आपण हळूहळू झिगझॅग करत हा डोंगर चढत आहोत. मित्रांनो, इथून आपण आलो आहे, तिकडे तुम्हाला ड्यूक्स नोज दिसायला सुरुवात झालेली आहे आणि इथून असं झिगझॅग करत वर चाललो आहे आपण आता. मित्रांनो, हे टेपाड सोडून परत माळरान आणि माळरानातून परत अशी घाटवाट वरती आणि ते तिकडे आपले काही मेंबर्स इथे बसलेले आहेत थोडेफार सावलीमध्ये. इकडून असं हे झुडपं चालू होत आहेत आणि या झुडपातून आपण असं वर जातो. आपण मला वाटतं 75% ट्रेक आहे तो आपला झालेला आहे. आता राहिला जरी असेल तर तो 25%च राहिला असेल. आहे का पिण्याचं? हो. अरे वा, वरतून घ्या. छान सुंदर आहे ना. मी माझ्याकडे आहे पाणी. थंड एकदम. मित्रांनो, दगडामध्ये झिरपलेलं पाणी आहे. पावसाळा संपून आता भरपूर दिवस झालेले आहेत किंवा महिने झालेत, तरी पण इथे पिण्याजोगं पाणी अवेलेबल आहे. मित्रांनो, ऑलमोस्ट डन. आपण आता पोचलो आहोत. चढ हा तसाच आहे, हा जरा बेटर आहे. खाली जरा जास्त होता, हे बघा. आणि आपलं फायनल डेस्टिनेशन ते ड्यूक्स नोज. मित्रांनो, ही जी खालून जी बाउंड्री लाईन दिसत होती ती आहे INS शिवाजी यांची. ही नेव्हीची जागा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं ट्रेनिंग सेंटर असावं आतमध्ये. आपण मला वाटतं 10 वाजता चालू केला होता ट्रेक आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11-12. 2 तासात आपण चढलो आहे.
अजून पुढे अर्धा तास लागेल. मित्रांनो, डेस्टिनेशनच्या आपण फार जवळ आहोत. आता हा फायनल पीक आहे आणि हा आहे नागफणीचा सुळका. इथून ही जी पायवाट दिसते त्याच पायवाटीने आपल्याला वर चढायचं आहे. मित्रांनो, हे आता माळरान संपलेलं आहे आता. आणि तुम्ही इकडे बघाल तर इथे आता आपण असा हळूहळू आणि मग स्टीप चढ आहे तो चढतो आहे. कारवी एवढी फुललेली किंवा वाढलेली आहे की आपल्या पण हाईटच्या वरती गेली. डिफिकल्ट पॅच. का डोंगर कारवीने भरलाय. मित्रांनो, विश्वास बसत नाही, खालून आपण इतके इझिली चढून आलो आहे वरती. ह्यालाच अल्टिट्यूड गेन असं म्हणतात. अतिशय सुंदर प्रकारे हा ट्रेक झालेला आहे. इट्स नॉट डिफिकल्ट, इट्स नॉट मीडियम. मी तरी आता चढून झाल्यानंतर मी एवढंच सांगेन, हा इझी कॅटेगरीतलाच ट्रेक आहे. चला मित्रांनो, थोडं चालून आल्यानंतर अशी गर्द झाडी लागते आणि इथे मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणून दिलेला आहे. तर आपल्याला ह्याच मार्गाने ते वरती जायचं आहे. वरती शंकर मंदिर आहे. वरती आल्यानंतर तुम्हाला हा खालचा असा भूभाग दिसतो आहे आणि तो आपला तिथून जाणार आहे तो खंडाळ्याचा घाट त्या बाजूला. आणि हा खाली दिसतंय ते सगळं छावणी गाव पुढे. आणि आपण जे चढून आलो तो हा रस्ता. ह्या डोंगरातूनच असं आलो आपण इथून आणि इथून आपण वर आलो. असे हे बघा, या बाजूला इथून चढत आहेत बाकीचे मेंबर हळूहळू. चा टॉप आहे नागफणीचा सुळक्याचा, त्या टॉपवर पोचलो होता. आणि आपल्या ट्रेकची इकडे सांगता झालेली आहे. पण ह्याच्या पुढे STFने आपल्याला ह्या ट्रेकमध्ये सामील करून घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि ह्याच्यानंतर अजून आपण काही डेस्टिनेशन खाली फिरणार आहोत, ते बघून घेऊया. पण तुर्त आधी टॉपला फिरून घेऊया. तिकडची ऐतिहासिक शिवपिंडी पूर्वी ही ओपन होती, आता इथे छोटेखानी असं देऊळ बांधलेलं आहे. हीच ती ऐतिहासिक शिवपिंडी इथे. आणि हे नवीन देऊळ बांधलं आहे ह्या बाजूला. आणि ह्या बाजूनी इकडचा विस्तृत असा नजारा दिसतोय. जबरदस्त. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे नवीन हायवेचं, म्हणजे टर्निंग पॉईंट असेल मुंबई पुणा कमीत कमी वेळेमध्ये आपण इथून कवर करू असं. आणि तिकडे आहे ते जे दिसतंय तुम्हाला समोर ते खंडाळ्याचे पॉईंट आहेत, ते बंगलोज आहेत. आणि हे नागफणीचा हा शेवटचा सुळका आहे, तो तिकडून रॅपलिंग केलं जातं खाली. आपला हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता आपण डिसेंट चालू करतो आहे, खाली जातो आहे. लेट्स सी खाली कुठे काय आपल्याला दिसणार आहे ते बघूया आपण. चला.